साठी पहिला बॉल. प्रदीप यांच्यासाठी पहिला बॉल लोअर फुल टॉस उडवला हवेत आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, झेल टिपतील. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवतायत या ठिकाणी गोलंदाज राहुल. विकेट, फलंदाज बाद. वाजून 7 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. गोलंदाजी करणारी टीम 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य असेल. अदरवाईज अंतिम षटकासाठी आपला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला अतिरिक्त घ्यावा लागेल. याची देखील नोंद आपण करून घ्यायची. 11 वाजून 7 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय, याची नोंद आपण करून घ्या. सन्माननीय बाळा ठाकरे साहेबांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट इथे मिळवली. जयेश आपण पाहतोय क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 3 वरती जयेश मैदानावरती दाखल झालेत. पहिल्या बॉलवरती सफलता आली आहे. गोल्डन डकचे शिकार ठरलेत फलंदाज प्रदीप. अगदी शून्यावरती बाद होत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिल्या बॉलवरती शून्यावरती ते बाद झालेत. गोलंदाज राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती सफलता. पुढचा बॉल राईट आर्मवर द विकेट. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंट रिजन मध्ये बॉल गेला होता. चिकी सिंगल तिथे प्राप्त झाली आहे. 22च्या माध्यमातून ही धाव आली. एक धाव प्राप्त होईल. क्रिकेट परिस्थितीचा नियम क्रमांक 23 22 आणि लेग बाईज साठी खरं तर हा नियम वापरला जातो. 22 अनुक्रमे आपण वाईड साठी वापरत असतो, परंतु नियम क्रमांक 23च्या माध्यमातून 22 आणि लेग बाईज तुम्हाला कळवले जातात. 22च्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त झाली. एक धाव बलकावरती आहेत. फलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज आहेत. बॅटिंग साठी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती फलंदाज जयेश. फुल लेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. परेश स्ट्राईक एंड वरती होते. एक धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. जयेश आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल ओ बॅटचं आतलं एज लागलं होतं तिथे. विकेट किपर चुकलेत. हा कठीण झेल असतो ज्या वेळेस तुम्ही क्लोज किपिंग करता आणि बॅटच्या आतल्या एजला बॉल लागला होता. डिफिकल्ट, परंतु ही संधी होती. झेल तिथे ड्रॉप झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. कठीण संधी होती. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर विकेट किपर. इट्स नॉट इझी टास्क, परंतु इथे जीवनदान मिळाले फलंदाजांना. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र ऑन साइडला हवेमध्ये बॉल आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. एक टप्पा घेतलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. सन्मान्य पिंट्या घावट यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सन्मान्य पिंट्या घावट साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. सन्मान्य संजयजी घावट साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस ऑन साइडला हा फटका खेळतायत. एका धावेचा प्रयत्न. शॉट मिड विकेट रिचन मध्ये एक धाव प्राप्त होईल. सन्मान्य संजयजी घावट साहेबांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपली जागा आमच्या मंचावरती, आमच्या हृदयामध्ये. विनंती आयोजकांच्या वतीने आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 5 धावा धावफलकावरती आहेत. राहुल नवनाथजी भोईर आणि केवलजी मुंडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 6. 6 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. 6 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 6. अतिशय दर्जेदार नियोजन आणि आयोजन असणारी स्पर्धा आपण पाहतोय. केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत. जयास फार्म आपण आपल्या स्क्रीनवरती सध्या पाहू शकतो आणि नक्कीच तिथे देखील आपण व्हिजिट करू शकता. अतिशय योग्य दरामध्ये हे फार्म आपल्यासाठी उपलब्ध असेल. जयास फार्म सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 साठी तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत छत्रपती शिवाजी कुळगाव संघासाठी. बॅटचं एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती तेजस देखील सफलता मिळवत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर आणि पुन्हा एकदा विकेट आली आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या षटकाच्या देखील पहिल्याच बॉलवरती विकेट येते. फलंदाज बाद. आहेत आणि 6 वरती इथे दुसरी विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती विशाल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. नवीन फलंदाज विशाल मैदानावरती दाखल झालेत. प्रदीप आणि त्यांच्या जोडीने परेश. प्रदीप आणि परेश ही ओपनिंग पेअर तंबूच्या असराला परतले. जयेश आणि विशाल ही जोडी मैदानावरती आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट आली आहे. राईट ओव्हर द विकेट लीडिंग एज. हवेमध्ये बॉल पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह इन अ रो. विकेट. फलंदाज बाद. च 11:27 आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची. त्याची नोंद आपण करून घ्या. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. गोलंदाजी करणारी टीम. 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पुढचा बॉल प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट इथून तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. डॉट बॉल सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस. पुढचा बॉल. पहिल्या राऊंडचा हा महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. लिडिंग एज बॅटचं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. जाईल इझी कॅच. इट्स डॉली अँड ड्रॉप. आणखी एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. विकेट किपर कडून हा दुसरा झेल सुटलाय. एक कठीण संधी होती परंतु हा खूप सरळ साधा सिंपल कॅच होता. परंतु पकडला जात नाही तोपर्यंत प्रत्येक कॅच अवघड देखील मानला जातो. चल इथे ड्रॉप झाला. एक धाव प्राप्त होईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तेजस. पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलक धावा आहेत 8. फिल्डिंग टीम रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. यस इट इज. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती आपण या आमच्या टेक्निकल रूम मध्ये. युगराज महाराज बुटेरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ऑन फील्ड डिसिजन इट्स वाईड बॉल. इट्स वाईड बॉल. फील्डिंग टीम तुम्ही एक रिव्ह्यू इथे गमावलेला आहे.
9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन संधी स्कोर 9 धावा धावपलकावरती आहेत. तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळतात. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. नऊ धावा धावपलकावरती आहेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय. पुन्हा एकदा धाव प्राप्त होणार नाही. आणखीन एक कमालीचा बॉल तेजस यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ऑफ्टनच्या बाहेरची लाईन ठेवण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक बॉलवरती तेजस यांचा राहिलाय आणि त्यामध्ये मात्र त्यांना यश मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत केवळ 9. 3 फलंदाज बाद झालेत आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ 9 धावा धावपलकावरती आहेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि कौतुक केलं पाहिजे सर्व गोलंदाजांचं. प्रशांत सूर्यराव खरं तर आपल्या यंग खेळाडूंसोबत युवा खेळाडूंसोबत बातचीत करतायत. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 11 वाजून 18 मिनिटं झाले. 11 वाजून 7 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. गोलंदाजी करणारी टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. रिव्ह्यूसाठी फक्त तुमचे 2 मिनिट आम्ही एक्स्ट्रा काउंट करू. त्या व्यतिरिक्त तुमचा वेळ ॲज इट इज सुरू आहे हे लक्षात राहू द्या. थोडीशी घाई करा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन संधी स्कोर 9 धावा धावपलकावरती आहेत. फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे डायरेक्ट हिट झाली आहे. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. फलंदाज रन आउट विकेट. मैदानावरती दाखल झाले. चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या मात्र डाव गडगडताना पाहायला मिळतोय. धावा वाढवाव्या लागतील, बधराव्या लागतील. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल रुपेश यांना मैदानावरती. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. जानमान ढोके संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाने मात्र नियंत्रित गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. इट्स हँड टेकन बिहाइंड द विकेट. सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. रुपेश आले तसे मागे परतावं लागेल. शून्याचा चष्मा घालून रुपेश देखील शून्यावरती बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम जनुमान ढोके टीमला फलंदाज बाद. नवीन फलंदाज महेश क्रमांक 7 वरती मैदानावरती पोहोचत आहेत. इनॅट नंबर 7 वरती महेश मैदानावरती दाखल होत आहेत. सध्या धावेंची आवश्यकता आहे आणि धावांचा शोध घ्यावा लागेल. सध्या मात्र अगदी धावांसाठी खरं तर अगदी वाळवंटासारखी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आहे. जिथे धावा आल्याच नाहीत. जानमान ढोके संघ अडचणीमध्ये आहे. केवळ 9 धावा धावपलकावरती सिंगल डिजिटमध्ये स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती महेश दाखल झालेत. इनॅट नंबर 7 वरती इथे देखील बॉल हवेमध्ये. विकेट कीपर बॉलच्या खाली. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद विकेट.
लक्ष्मणजी मेहर आपल्याला विनंती, आपण अर्जंट मंचावरती यायचंय. सन्माननीय लक्ष्मणजी मेहर साहेब आपल्याला विनंती आहे, आपण अर्जंट मैदानावरती मंचावरती या. नो बॉल ऑन फील्ड डिसिजन असणार आहे. सन्माननीय महेशजी घावड साहेब आणि बाळा खाकरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. 12 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, गोलंदाज बॉलच्या खाली, एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलका धावा आहेत 13. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय. पुन्हा एकदा धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट. चला मी विनंती करेल महेशजी खाकरे आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. महेशजी खाकरे यांना विनंती करतो आपण या, आपला सन्मान या मंचावरती केलं जाईल. त्याची अमोल थोडंसं आवाज दे. महेशजी खाकरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय, यावं आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर पुन्हा एकदा वेस्ट साईडच्या वरती नो बॉल आहे का? अंपायर रिव्ह्यू फॉर नो बॉल. यस, चेक केला जाईल. सन्मान्य श्रीमान महेशजी खाकरे साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. अगदी भगवी शाल, वस्त्र अलंकार आणि त्यासोबत रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन आपण सन्मानित करतोय. सन्मान्य महेशजी खाकरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्मान्य श्रीमान पिंट्यासेठ घावट यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्मान्य श्रीमान पिंट्यासेठ घावट साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. अगदी वस्त्र अलंकार, भगवी शाल, त्यासोबत रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन आपण त्यांचा देखील सन्मान इथे संपन्न करतोय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो +2 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. सोळा धावा धावपलकावरती आहेत. 16. दोन खरं तर वेस्ट हाईटच्या वरचे नो बॉल आले आहेत आणि त्यामुळे आता गोलंदाज इथे गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु प्रथमेश यांच्याकडून चूक झाली आहे. या सामन्यामध्ये आता ते गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. यश दरम्यान विजय अनंत सोनावणे आणि त्यासोबत अविनाश अशोक सोनावणे यांचं आगमन झाले. विनंती आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्री हिटचा बॉल असेल. एक बॉल टाकण्यासाठी तेजस ठाकरे आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. एक धाव तिथे पूर्ण होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती झालाय. हलकाचा फंबल आणि 2 धावा अगदी सहज होतील मुकम्मल. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. जे धावफलक सिंगल डिजिट मध्ये होते त्याला मात्र थोडीशी गती मिळाली. 18 धाव्यांपर्यंत ते धावफलक गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 18 लॉस ऑफ दी 6 विकेट. 18 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे. चला सामना थोडं स्पीडअप करायची विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असणार आहे.
करतो या मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करेल अविनाश अशोक सोनावणे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी किशोरजी मेहर विकास मेहर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. सन्मान आपण पार पडतोय. अविनाश यांचा सन्मान या मंचावरती होतोय. मी विनंती करेल किशोरजी बेर यांचे शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पडतोय. चला शॉल घ्या. त्यासोबत पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देत असताना सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पडतोय. अविनाश सोनावणे यांचा सन्मान होत असताना त्यानंतर मी विनंती करेल पुढचा सन्मान विजयजी सोनावणे आपण या. आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. या पण आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आउट टू यू कॉमेंट्री बॉक्स. कमालीचा फटका यावेळेस लॉफ्टेड अप ड्राईव्ह हा व्हॉलीबॉल त्यावरती ठोकलाय. कमालीचा षटकार 6 धावा. जयेश यांच्या बॅटमधून कमालीचा फटका आपण पाहिला. धावांची कोंडी फोडणारा षटकार आहे आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती 24. तेजस मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती त्यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण झाले. षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. चला 11:07 या डावाला सुरुवात झाली होती. 11:31 झालेली आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या विनंती आहे. ज्यावेळेस देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. चार्जअप केलं होतं बॉलच्या दिशेने आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. थ्रो अतिशय वाईड आहे. खराब थ्रो आलाय. बिटवीन द विकेट हा थ्रो. चौथ्या धावेचा देखील मैदानामध्ये प्रयत्न सुरू आहेत परंतु 3 धावा इथे प्राप्त होतील. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते आणि तिथे 2 धावा होत्या. तिथे मात्र तिसरी देखील धाव आली. क्रिकेटमध्ये जर तुम्ही गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हावी होतो. ते चित्र पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती 27. धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावर धावा 27. 27. लॉस ऑफ द 6 विकेट. तेजस मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण केलंय. फलंदाज जयेश यांनी. अनिकेत स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 8चे फलंदाज आहेत. राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने खूप वेगाने येते. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट. कमालीचा फटका. इनफिल्डवरून बॉल उडवला. डी बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये हा बॉल जाईल सीमा रेषे पार. कमालीचा फटका आहे.
इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, बॉल सीमारेषे पार, चौकार. वरती आहेत तेजस मोरे यांच्यावरती आक्रमण झालंय. 33 धावा धावपलकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा, विकेट पाठीमागून विकेट, परंतु आता मोमेंटम प्राप्त केलंय बॅटिंग करणारी टीम जय हनुमान ढोके संघाने देखील. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, आणि फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. आली विकेट, फलंदाज बाद. सात बाद 33 धावा, 7 लॉस ऑफ द 7 विकेट्स, 33. शेवटचा एक बॉल बाकी आहे. गोलंदाज तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती, नवीन बॅटर निकेश. कमालीचा बॉल आहे. शेवटचा बॉल देखील इथे डॉट आलाय आणि 11:35 झाली आहेत, म्हणजे जवळपास 28 मिनिटं पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद करून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम छत्रपती शिशी कुळगाव संघ आपण एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त ठेवायचा आहे आता अंतिम षटकासाठी. चला थोडीशी घाई करा. साहिल गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील अंतिम षटकामध्ये. चला थोडं स्पीडअप करायची विनंती आहे. सामना खूप डिले झालाय, पहिल्या डाव खास करून बराच वेळ लागलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य श्रीमान रोशनजी सोनवणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचे सहकारी मित्र सन्मान्य भावेजी यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 5 साठी अंतिम षटक या स्पर्धेचं, या खरं तर डावाचं. 11:36 झाले, थोडी काही करा विनंती आहे. पहिल्याच बॉल वरती कमालीचा फटका आहे. हुक करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 5 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या पहिल्या डावामध्ये. 35 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. पूर्वी खरं तर 11 खेळाडू असायचे, एक बॅट असायची. आता एका खेळाडूकडे 11 बॅट देखील असू शकतात. इतकी परिस्थिती बदलली क्रिकेटमध्ये. गोलंदाज साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. फुल टॉस बॉल, खराब बॉल होता, त्याला पनिश केलंय. बॉलला पाठवलंय अगदी फाईनल क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल, बॉल सीमारेषे पार, षटकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वेस्ट हाईट नो बॉल साठी. तिसऱ्या पंचांना विनंती आपण तपासायचे. गावदेव अंबेशिव संघ आपण टॉस साठी उपस्थित राहायचे विनंती आहे. गावदेव अंबेशिव संघ आपण टॉस साठी उपस्थित राहायचे. फेर डिलिव्हरी. चला सामना सुरू करा. षटकाराला षटकाराच्या मध्येने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. जयेश यांनी कमालीची बॅटिंग केली आहे. रोडच्या पार बॉल मारलाय. सर्वात लांब बोरचा षटकार आजच्या रजनीमधला आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता,
जयेश यांच्या बॅटमधून क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि जेव्हा जेव्हा स्ट्राईक वरती पोहोचले तेव्हा तेव्हा आघात करण्याचं काम जयेश यांनी केलंय. 41 धावा धावपलकावरती 41 च्या पद्धतीने सुरुवात केली होती छत्रपती शिशुकुलगाव संघाने. सुरुवात कमालीची केली परंतु नंतर गोलंदाजी थोडीशी गणलेली पाहायला मिळाली. नौका संघ मैदानावरती नौके खेळाडू बरेच आज पाहायला मिळाले छत्रपती शिशुकुलगाव संघामध्ये. एक्केचाळीस धावा धावपलकावरती 41. चला विनंती सामना सुरू करा. पहिले 2 बॉल चॉईस असतील तर नंतर आयोजकांनी दिलेले बॉल घेऊन तुम्हाला खेळायचंय याची देखील नोंद आपण करून घ्यायची. 41 41 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही बॉलच्या आशा आलाय माझा बॉल देखील मैदानावरती आलाय. 41 41 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. जयेश यांच्या माध्यमातून डावाला फिनिशिंग टच ते देत आहेत. सुरुवात मात्र दमदार राहिली होती छत्रपती शिशुकुलगाव संघाची परंतु आता जयेश कमालीची बॅटिंग करतायत. 41 धावा धावपलकावरती. शेवटचे 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. फुलरलेनचा बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. सेल ड्रॉप. जयेश यांना जीवनदान 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण देखील होतील. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 43 धावा धावपलकावरती 43. 43 धावा धावपलकावरती. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते अंतिम षटकामध्ये जयेश यांच्या माध्यमातून. 43 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फुलरलेनचा कमालीचा फटका आहे. न्यूटनचा तिसरा लॉ आहे. एव्हरी ऍक्शन देर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तोच फटका पाहायला मिळालाय. मिरर स्ट्रोक. बॉल सीमारेषे पार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन. त्याच दिशेने त्याला मात्र टोलवले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला आरसा दाखवण्याचं काम फलंदाजाने केलंय. कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. इझी रनआउट ऑपॉर्च्युनिटी आणि फलंदाजी ते बाद असतील. विकेट आली. 47 47 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु तदनंतर मात्र चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. जयेश यांच्या माध्यमातून खास करून क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झाले. सुरुवातीला थोडेसे चाचपडत खेळले परंतु तदनंतर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 47 26 धाव्यांवरती नाबाद खेळतायत. शेवटचा बॉल आक्रमण आणि या बॉलला फेकून दिले काऊ फैजला. शेवट गोल केला जयेश यांनी आणि जयेश फिनिशेस ऑफ इन स्टाईल. हा डाव जयेश यांनी योग्यरीतीने संपवला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 53. 54 धाव्यांचं लक्ष असेल. 54 इज द टार्गेट. छत्रपती शिशुकुलगाव संघासमोर या ठिकाणी 54 धाव्यांचं लक्ष असेल. 54 इज द टार्गेट. चिक मंत्र म्हटलं जातं ना जर्मन डोके ज्याचं काम असतं नेहमीच ओके. आणि शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलाय. पाहायचं इतकं जातं या मॅचमध्ये षटकार किती महत्त्वाचा ठरतोय. चला दोन टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. इथे आपण टॉस संपन्न करू. कॉइन स्पिन केला जाईल. गावदेवी क्रिकेट संघ अंबेशिव आणि त्यांच्या विरोधात ओमकार मित्रमंडळ वांगणी. चला ओमकार मोरे या आपण कॉइन स्पिन करतोय. मी अनंत काका मेहर यांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस इथं संपन्न करतोय. छापा आणि काटा नाण्याच्या 2 बाजू. छापा आणि काटा धरा मैदानाच्या वाटा. छापाचा कॉल केलाय काकाच्या शुभ हस्ते आणि छापा झालाय. चला टॉस इथे जिंकलाय ओमकार मित्रमंडळ बांगणी या संघानं. काय म्हणशील समोर देखील ओमकार आहे आणि तुमच्या संघाचं नाव देखील ओमकार मित्रमंडळ बांगणी आहे. बदलापूर आणि बांगणीचं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. याआधी कधी मॅच झाली आहे मग कोणी कोणाला परास्त केलं त्यांनी आम्हाला हरवले. मग आता या मॅचमध्ये खरं तर अंबेशिव संघ म्हटलं की भन्नाट फॉर्ममध्ये
त्यातल्या त्यात ओमकार मोरे खरं तर थोडासा दुखापतग्रस्त होता, परंतु आता पुन्हा एकदा सावरलाय आणि आज संघनायकाच्या भूमिकेत तो दाखल झालाय. आणि खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये ओमकारनं सांगितलंय कप्तान चला सिनातान, हे चित्र आपण पाहिलंय. त्यामुळे आता या मॅचमध्ये त्यांच्या विरोधात खेळायचंय काय, खरं तर निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. काय म्हणाल, बदलापूरमध्ये आल्यानंतर नाईट स्पर्धा आपण खेळतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये ओमकार मित्रमंडळ वांगणी संघ देखील खेळत असतो. इथे आल्यानंतर ही फ्लड लाईट, ही खरं तर भव्य दिव्य व्यासपीठ, पुन्हा या मैदानाविषयी काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप छान आहे आणि इथं आम्हाला खेळायला संधी दिली होती, आभार मानतो. खरं तर आपल्यासोबत ओमकार मोरे आहेत, आंबेशिवचे कॅप्टन आहेत. ओमकार, काय म्हणशील? खरं तर नेहमीच आंबेशिव म्हटलं की यंगस्टर खेळाडूचं भरणं, आणि त्यामध्ये आपण पाहतोय मग विजय कडव असेल, थोडंसं खरं तर दुखापतग्रस्त होता, तो देखील दुखापतग्रस्त होता. त्यासोबत नरेश कडव असेल, तो देखील दुखापतग्रस्त होता. काय म्हणशील आता? ऑल इज वेल? सर्व ठीक आहेत. केलतील आता. मग आता कोणकोणते खेळाडू आज मैदानावरती इनॅक्शनमध्ये असतील, आणि खास करून कोणत्या खेळाडूकडून आज तुला अपेक्षा आहे? आकाश मयूर दामाने पण आहे आणि आपला सुमित जमदार आहे, खास त्यांच्याकडूनच. मयूर तामाने आहे ते आम्हाला माहिती आहे, त्याचं लग्न झालं म्हणून असं तू म्हणाला का? नाही नाही आहे आहे. चला, हरकत नाही. काय म्हणशील? खरं तर आयोजन कमिटी इथे मात्र आपल्याला पार मिळेल. अमोलजी सोनावणे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. मैदान खरंच खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकला टीम ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने. त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गावदिव्य आंबेशू टीमला इथे इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. कोणी कुठेही जाऊ नका, एक मोठी मॅच आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील खरं तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. दोन ताकद टीमच्या दरम्यान, परंतु विद्यमान सामना मैदानावरती तुम्हाला पार मिळतोय, जिथे जयरमान डोके असं म्हटलं जातं. खरं तर जयरमान डोके ज्यांचं काम नेहमीच असतं ओके, परंतु या मॅचमध्ये काम ओके होईल की इथे मात्र समोरचा संघ त्यांच्यावरती हावी ठरेल, हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. कोणी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा भगवा चषक 2026 पर्व. थँक्यू सो मच. 54 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे. आता त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी चला सलामी जोडी लवकरात लवकर पाठवा. टीम छत्रपती 11 कुळगाव. थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे तोलपान ते देखील जोडले गेले. त्यासोबत जीतची स्माइल किती गोड आहे, क्या बात आहे.
हा कल्याण ग्रामीणचा बक्या डॉन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यासोबत आनंद काका बेर रबाडाला तुम्ही पाहताय ललित आणि त्यासोबत तुषार शिंदे सरांना तुम्ही पाहता आणि आमचे विकास मेहर यालाही तुम्ही पाहता. हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यानंतर चला मॅचला आपण सुरुवात करतोय लवकरात लवकर. आपण मॅचला सुरुवात करतोय 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले टायमर आपण ऑन केलाय त्यामुळे आता मॅचला सुरुवात होतीये. निलेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती समोर स्टॅकिंग वरती निलेश आलेत. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय जयेश भोईर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हलक्यातन बॉलला ढकललाय आणि अखेर एक सिंगल इथे भीती आहे. टीमची टोटल स्कोर वरती पार मिळेल. निलेशच्या साथीनं सलामी जोडी तुषार तर बॉलिंग ट्रॅक वरती जयेश भोईर. पहिलाच बॉल एक सिंगल इथे एक पडली राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅट वरती नाहीये आणि अखेर एक चिके सिंगल लेग बायट्स. सूरज तरे याला तुम्ही पाहताय. खरं तर सूरज तरे म्हटलं की एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. डाईव्ह मारत असताना कित्येक झेल त्यानं स्वीकारलेत आणि तोच खेळाडू आज मात्र आयोजकाच्या भूमिकेत आहे. त्यासोबत गोल्डमॅन किशोरदादा मेहर. दोन धाबा फलकावरती जोडले गेल्यात. 20 मिनिटाचं फक्त अवधी आहे. टीम ढोके याची पण नोंद घ्यायची आहे. बरोबर यार खोदून काढलाय यॉर्करचा प्रयत्न होता. 20 शेप मध्ये खेळाडू पोहोचतात बॉल लावून फेक करतील. एक चिक सिंगल इथे देखील एकपटी जाईल. टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय थोडंसं मोठं आहे. चोपन्न धावाचं टार्गेट या मॅच मध्ये चिकू. इथे देखील आडवा बाटणं खेचण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बाल बचावले गेले. 54 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आता संघ छत्रपती 11 कुळगाव हा संघ मात्रावरती खेळतोय. निलक्षच्या साथीनं तुषार ही जोडी तुम्हाला मात्रावरती पाहायला मिळेल. आज तेजस मोहन ठाकरेला तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहताय. टीम कुळगाव मध्ये खेळत असताना त्यासोबत प्रशांत सूर्यराव देखील तुम्ही पाहताय. अनुभवी खेळाडू आज तुम्हाला या टीम मध्ये खेळताना दिसतील. शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा जास्त आल्या त्यामुळे तुम्ही पाहिलं खरं तर धावफलक आता मोठं सेट झालंय. 54 धाबाचं लक्षाचं पाठलाग करत असताना निलक्षच्या साथीनं तुषार अजूनही मी म्हणेन शांत संत बात इंद्रांडी. याचप्रमाणे आता तुम्हाला बॅटिंग जरूर पाहायला मिळेल. बरोबर यार जयेश भोईर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि इथे खरं तर जसा बॉल हातामध्ये आला ना तसा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सांगितले खरं तर बॅटरला जर तुम्ही हल्ले देखील तर त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात येईल ते चित्र आपण पाहिले आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश भोईर दाखल होतोय. आज खरं तर मॅगी नाहीये टीम मध्ये. मंगेश भोईरची कमी नेहमीच टीम ढोके संघाला बासेल यातील मात्र शंका नाहीये परंतु आज जयेश त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. अनुपस्थितीमध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे घडले काय आय थिंक यशच्या उद्ध्वस्त झाल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का लागतोय मोठा निलक्षच्या स्वरूपात टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद हा पहिला धक्का लागलाय. मैदानावरती तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली होती. निलक्ष आउट झालाय. तो मैदान सोडतोय. नवीन बॅटर मैदानावरती कोणता येईल हा प्रश्न आता उभा आहे आणि आय थिंक तेजस मोहन ठाकरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. डावकर आताचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट कुळगाव टीमसाठी त्याचा आपण पाहिलाय. खरं तर जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेची बालिकाबीर एव्हेंजर बाईक जिंकणारा खेळाडू मैदानावरती दाखल होतो. या मॅच मध्ये जिम्मेदारी मोठी आहे. आता तेजसच्या खांद्यावरती टँगो मैदानावरती दाखल झालाय. डावखुरी आताचा बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल परंतु या मॅच मध्ये आता जिम्मेदारी देखील वाढली आहे. टीम ढोके संघावरती देखील परेश
कविदासला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये मोठी जिम्मेदारी आता स्वीकारावी लागेल, कारण 24 बॉलमध्ये 50 धाबाची गरज या मॅचमध्ये आणि काहीच कानमत्र देण्यासाठी रुपेश भोईर देखील पोहोचलाय. एक चित्र आपण जर पाहिलं असाल तर बाईक नंबर 2 जिंकली जगन्नाथ स्मृती चषकामध्ये रुपेश भोईरनं, आणि खरं तर फक्त एका धाब्यापासून मागे होता. आपण पाहिलं परेश भोईर आणि ती बाईक डेडिकेट देखील केली, त्यामुळे मोठा मनाचा मोठा खेळाडू मैदानावरती रुपेश भोईर खेळतोय. आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय नेहमीच यंगस्टर खेळाडूंना प्राधान्य देणारा खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती परेश भोईर दाखल झालाय. 4 ओव्हर 20 मिनिटाचा अवधी आहे. आज रवी भोईर खरं तर डावखुऱ्याचा टीम ढोके संघाचा घातक खेळाडू तो देखील टीम मध्ये दिसत नाहीये, परंतु नेहमीच मैदानाच्या बाहेर गाईड करत असतात टीमला. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरपंच साहेब आमचे अमोलजी भोईर असतील, त्यासोबत देवा भोईर असतील, कार्याध्यक्ष आमचे असोसिएशनचे दिनेशजी रमेश भोईर असतील, यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. प्रमोदजी भोईर असतील, नेहमीच उल्लेखनीय कामगिरी टीम ढोके संघाची त्याच्यासाठी तुम्ही पाहत असतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सरपंचताई माधुरीताई भोईर असतील, रामदासजी भोईर असतील. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे का पाहावा लागेल. पंच वळतात, अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाब इथे बाल केले, त्यामुळे टीमची टोटल एक्स्ट्राच्या स्वरूपात आता पुढे सरकत असताना परेश भोईरला तुम्ही पाहता पहिला बॉलवरती लाईन तो भरकटला, त्यामुळे इथून या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 24 बॉलला 50 धाब्याची गरज होती या मॅचमध्ये, आणि आता त्याच धाबा इथे मात्र रोखण्याचा प्रयत्न करतोय कविदास. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. आय थिंक गाडलाईनच्या बाहेर आहे, आणि हो त्यामुळे पंचांनी घोषित केलाय नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब इथे बहाल केली. 2 धाबा बहाल करत असताना त्यामुळे टीमची टोटल आता पुढे सरकतीये, स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा तुम्हाला पार पेतील. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या. आता या ओव्हरमध्ये 0 बॉल खर्च करत असताना 2 धाबा कविदासनं खर्च केलेत. या मॅचमध्ये जिम्मेदारी आता वाढली आहे कविदासच्या खांद्यावरती देखील. मेनपंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहता विवेक गायकवाड सर. फ्री हिटचा इशारा आता करत असताना उघड्या डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट, त्यामुळे या मॅचमध्ये इथून आता फ्री हिटच्या बॉलवरती धाबा किती येतील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर यार, फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील. यावेळेस देखील बॅटच्या टोळीला चेंडू स्पर्श झाला, लेग स्टिक वरती टाकला आणि त्याला पाठवला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका बॉलवरती 6 धाबा खर्च करत असताना कविदास. थँक्यू सो मच. आज चौकार आला सर. अनंत काका मेहर आता निघालेत, कारण मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती देखील. सकाळी दुकान ओपन करायचे, हरकत नाही. चौकार आलाय, त्यामुळे धावफलक टीमची टोटल 10 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, 1 बॉलचा खेळ देखील संपलाय, त्यामुळे धावफलक 10. यावेळेला देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला बॅटम पॅडच्या बद्द की बाहेरून पाहावं लागेल, आणि अंपायर सिग्नल फायनली व्हाईट बॉलचा इशारा केला, आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल नक्की तिथे घडलंय का, व्हाईट बॉल आहे की ते डॉट बॉल आहे, हे साऱ्या गोष्टी आता पाहायला जाईल. नक्की तिथे घडलंय काय, गाईडलाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे हे देखील आता चेक केलं जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय, परंतु इथे नक्की घडलंय काय, दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला जरूर पार बेल. आणि अखेर ऑन द लाईन आहे, त्यामुळे फेअर डिलिव्हरी. पंच दिलगिरी व्यक्त करत असताना, कारण खरं तर पंच आपण पाहतोय स्पर्धेमध्ये देव मानले जातात, आणि नेहमीच त्यांची कामगिरी उल्लेखनीय असते. कारण समोरचक चुकला सॉरी बोलू शकतो, स्कोरर सॉरी बोलू शकतो, परंतु पंचाला ती मुभा नसते. फटका चांगला आहे, गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रुपेश बॉल परत पोहोचतोय, डीप मधून वेगाने पोहोचलाय. जयेश भोईर होते, बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील एकपट जातील. तेजसला तुम्ही पाहता टँगो जीवाचा अट्टाबिट्टा करत असताना, कारण या मॅचमध्ये त्याला देखील चांगला खेळायचा आहे. तो जर खेळपट्टीवरती टिकला तर या धाबा चेस देखील होऊ शकतात. हे चित्र आपण पाहिलंय, कारण कित्येक वर्ष चांगला खेळ टीम कुळगावसाठी तेजसचा आपण नेहमीच पाहिलाय, परंतु या मॅचमध्ये आता जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे, त्यामुळे इथून
धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर जबड जबड आता 11 वाजून 58 मिनिटं झालीत आणि 12 वाजायला आले तर देखील प्रेक्षकांची गर्दी यावेळेला देखील दुविधा मनस्थितीमध्ये होते. अखेर हलक्या हाताने बॉलला इथे मात्र ढकलला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय धाबा किती मिळतील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. आय थिंक की इथे चौकार हे देखील आपण पाहणार आहोत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पुन्हा एकदा फाईन लेगला खेळाडू उपस्थित होता. अखेर त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय आणि अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम कुळगाव संघाला फलंदाज बाद. सुरेश होते फाईनलच्या क्षेत्रामध्ये आणि सुरेशने हा झेल टिपला त्यामुळे इथून अजून एक धक्का लागतोय टीम कुळगाव संघाला. इथे घडले काय कदाचित फलंदाज इथे बाद असू शकतो की नाही. टीम चेअरमन ढोके संघ मैदानावरती खेळतो आणि दागावचे उद्योजक पप्पू शेठ डुबळे यांच्याकडून टीम ढोके संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.
फलंदाज शिकार ठरत असताना तेजस ठाकरेला तुम्ही पाहताय. खरं तर एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये आणि अखेर मंकड विकेटच्या स्वरूपात त्याला मैदान सोडावं लागेल. भोपळाही पडू शकला नाहीये, त्यामुळे जड पावलाने आणि जड अंतकरणानं आता मैदान सोडत असताना तेजस मोहन ठाकरे या मॅचमधून आता मैदानाच्या बाहेर तो परततोय. परंतु नवीन खेळाडू मैदानावरती तेजस मोरे. एक तेजस मैदानाच्या बाहेर तर एक तेजस मैदानाच्या आतमध्ये. मी आधीच म्हटलं होतं, परेश भोईर म्हटलं की नेहमीच सर्व खेळाडूंना घेऊन तो खेळत असतो आणि आज खरं तर ही चालाकी त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बढतो यार आडवा बाटणा खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. बॅटन पाठच्या बंद न होता भन्नाट बेग टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला एस सी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होती. या मॅचमध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोअरवरती 54 धाबाचा लक्ष्याचा पाठला करत असताना 16 धाबा. 18 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 38 धाबा इथून चेस करावा लागतील. चला रुपेश, वेळ अधिकचा बिलकुल नका खर्च करू. आज आधीच आपण उशिराने आहोत, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. जयेश हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित पोहोचतील डीप मध्ये. बॉलला तो फेक करतात. दरम्यान सिंगल धाव येते पैकी. सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता सिंगल पुढे फ्ला होतीये. 17 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. धाव फलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरोबर यार. ओव्हर नंबर 3 जयेश. फुलटॉस होता. प्रॉपर बॅट वरती नाहीये. डीप मध्ये जाईल बॉल. उचलून फेक करतील. सिंगल भीतीये आणि सिंगल वरतीच आता थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल हळवारपणाने आता पुढे सरकत असताना 18 धाबा धाव फलकावरती जोडले जातील. जयेश ज्वारकर चा वापर इथे करण्यात आला. टिकटिक करणारी क्लॉक आणि जयेश बोरीचा ब्लॉक तुम्ही पाहता. इथून अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये मी म्हणेन पूर्णपणे आता कंबर कसली आहे टीम डोके संघाच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला देखील अजूनही मैदानाच्या मध्ये प्रशांत सूर्यराव सारखा खेळाडू येणे मैदानाच्या मध्ये बाकी आहे. अप्रतिम खेळ प्रशांत नेहमीच खेळलाय, परंतु अजूनही मागे तो का थांबला हा प्रश्न प्रेक्षकांना जरूर पडला. तेजस ठाकरेवरती जिम्मेदारी मोठी होती. तो सस्त्यात आउट झालाय. या मॅचमध्ये 0वरती तो आउट झाल्यानंतर संघ थोडासा अडचणी सापडलाय. फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल एक पडली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न कदाचित परतावा लागेल माघारी. अजून एक दे धक्का. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणि पाण्याच्या टाकीवरून देखील काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. सनी राणे आहेत आय थिंक.
बसा परंतु काळजी घ्या. बरोबर यार. या प्लेयरला देखील डीपमधून खेळाडू पोहोचतो. निक आलेत आणि निक बॉलला तो फेक करतील. दरम्यान एक सिंगल मेल. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत अद्याप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो टीम जर्मन ढोके संघाच्या माध्यमातून. या बादमध्ये तुम्ही पाहता ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 20च्या आकड्यावरती. फुलटॉस होता. पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला. खेळाडू आहेत लॉंग ऑनला पोहोचतील. एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. फंबल झाले आणि लगेच ही दुसरी धाव मैदानावरती एक पडत असताना 2 धाब्याने 7-3 टीमची टोटल आता पुन्हा एकदा पुढे सरकतीये. फ्ला होतीये 22 धाबा. धावफलक 22 आकड्यावरती पोहोचला. ओव्हर नंबर 4 मध्ये आता ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय अविनाश. रुपेश लवकरात लवकर मग आता सुरुवात करायची कारण 1 मिनिट उशिराने आहोत याची आपण नोंद घ्यायची. प्रत्येक टीमला 20 मिनिटाचा अवधी. चला लवकरात लवकर मग आता सुरुवात करा. मरतो यार. यॉर्कर पहिला बॉल भन्नाट वेग त्यासोबत अचूक टप्पा आणि पहिल्या बॉलवरती सन्मान दिला. यॉर्करचा वापर करण्यात आला आणि टप्पा झाल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण पाहिलं आणि अखेर एक सिंगल बेदी आहे आणि संघाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मॅचमध्ये रुपेश बोरला तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठाच्या समोर. अजून एक डॉट बॉल. 11 बॉल 31 ची गरज होती. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धाबाची गरज आहे. दहा बॉल 31. बरोबर यार. हाफ ट्रॅकर बॉल लाईन चेक करावे लागेल आणि पंच वळतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. त्यामुळे टीमची टोटल आता सिंगलला पुढे सरकेल. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बाट खेचायचं होतं नाही जमलं आणि अखेर विकेट भीतीये फॉर दिस बॉल. Thank you so much. बरोबर यार. या आपल्याला देखील स्विंग अँड मिस. टप्पा पडला. बोट विकुरली. फिंगर रोल केली आणि टप्पा पडल्यानंतर गरकन बॉल निघून चालला. रक्षक प्रदीपच्या आता थिंग शरीरावरती चेंडू उधळला लागला आणि अखेर ऑल इज वेल. जीवाचा अठ्ठाबिठ्ठा करत असताना तुम्ही पाहताय करतर विशाल गायकर
ला तुम्ही पाहताय थोडीशी दुखापत झाली आहे, परंतु आज गावासाठी खेळायचा याचा अनुषंगाने आता मैदानावरती तुम्हाला पाल मिळेल. चेंडूला त्यांनी थांबवलं नाही तर काही धाबा इथून मिळू शकल्या असत्या. बुम विशाल फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक रुपेशच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा संघर्षाचा शंकनात करणारा येतोय षटकार. सहा बॉल 23 धाब्याची गरज या मॅच मध्ये. सहा बॉल 23 धाबा 54 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. चला अधिकचा वेळ बिलकुल नका खर्च करू, टायमर ऑन आहे. पण एक खेळाडू घ्या 38 वर्तुळाच्या आतमध्ये, कारण टाइम संपूर्ण झाला. 20 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. सर अनिकेत वेळ नाही आपल्याकडे सरावासाठी, लवकरात लवकर मॅच सुरू करा. एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घेतला आणि आता बाता सुरुवात होते. 6 बॉल 23 धाबाची गरज. पहिला बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. परंतु घडले काय पाहावं लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल. एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचं होतं आणि त्यानंतर तुम्ही पाहता इथून कदाचित चूक घडली आहे. स्क्वेअर लेगला 3 खेळाडू आहेत, हे चित्र आपण पाहिलंय. परंतु गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं, कारण मागची असती दाखवली आणि तीच वाकवली. आता 22ची गरज आहे 6 बॉलमध्ये, परंतु फ्री हिट कायम असेल. लेफ्टी बॅटरला जीवनदार मिळतंय. पायचं इतकं या मॅचमध्ये आता डावकुरा त्याचा बॅटर किती घातक ठरतोय या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. डावकुराचा बॅटर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. सुयश मैदानावरती दाखल झालाय, यश त्याला मिळेल का हे देखील चित्र आपल्याला पार मिळतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. 2 ताकतवर टीमों के बीच बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. इस मोहपड़ा इरंदड़ के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला हम देख पा रहे दोस्तों. दोनों टीमों की यदि बात करेंगे तो अब तक अच्छा क्रिकेट इस मैदान के अंदर नजर आता हुआ, लेकिन आने वाले 6 गेंदे 22 की दूरी है इस मुकाबले में. कौन होगा किस पे भाव. फ्रीडचा बॉल होता, त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर विशालला हुलकावणी देऊन बॉल मध्ये डीप मध्ये चाललाय आणि अखेर सिंगर भीती टीमची टोटल सिंगरच्या साथीने पुढे सरकेल. 5 बॉल 21 धाबाची गरज या मॅचमध्ये. 5 मध्ये 21 चेस होतील की रोखला जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पार मिळतोय. या मैदानावरती तुम्ही पाहताय खरं तर या मैदानावरती इतिहास घडलेला आहे. 12 मध्ये 10 थांबलेत, 6 मध्ये 8 थांबलेत, हे चित्र आपण पाहिले. तर 3 ओव्हरमध्ये 1 धाव देखील निघली नव्हती, हे देखील चित्र आपण याच मैदानावरती पाहिले. त्यामुळे इथून एक क्रीडांगण असं इथे सामने रंगतात हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. परंतु या मॅचमध्ये आता 5 बॉल 21 धाबाची गरज असताना सामना जाणार कुठे. सामना जाणार दापिवलीला, ढोकेला, की इथून मात्र सामना जाणार गुळगावला. 5 बॉल 21 धाबा. राइटम और द विकेट.
हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, गुल करण्याचा प्रयत्न, नाही जमलं. खेळाडू आहे डीप मध्ये पोहोचतील बॉल वरती आणि अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. तेजस मोरेने जर हा सामना जिंकवला तर धीरज भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बिग करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, खेळाडू डीप मधून पोहोचतोय. निर्जळ स्थळी हा चेंडू लँड झालाय, त्यामुळे इथून या 2 धाबा मथुर फॅन्स क्लब धीरज दीपक भोईर यांच्याकडून जर हा सामना जिंकवला तेजस बोरेने तर त्याच्यासाठी 2000 रुपयाची धनराशी देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. बरोबर यार, 16 धाब्याची गरज असताना अजून एक यॉर्करचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. आता 2 बॉल सगळे शिल्लक आहे, 16 धाब्याची गरज. पंधरा धाब्याची गरज आहे. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये खेळत खेळाडू पोहोचतील. निकी बॉलवरती पोहोचले, उत्तम फेक करतील आणि अखेर एक सिंगल मेल प्रसाद मात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आता सलग 4था ड्रेस चेंज झालाय. त्यासोबत आमचे सूरज तरे आणि आमचे प्रमोद मोहपाडक यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमचे डोकेचे राहुल भोईर यांचे आगमन झाले, वेलकम. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवलाय आणि अभिनंदन टीम चेअरमन डोके, आपण सामना जिंकलात. तर हार्डलक टीम छत्रपती कुळगाव. अमित भाई भोईर आणि त्यासोबत राहुल भाई भोईर यांच्याकडून जयेश भोईरसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय, ते देखील कॅश.